विधानसभेमध्ये प्रश्न मांडण्यासाठी विरोधकांचे एजंट पैसे घेतात असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे। फडणवीसांकडे पुरावे दिल्याची परिणय फुकेंनी माहिती दिली। ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली असून सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाईची फुकेंची मागणी आहे। विरोधी पक्षाचे काही नेते आहेत ज्यांनी प्रश्न लावण्यासाठी किंवा प्रश्न लावून कोणाला धमकवून जे ब्लॅकमेलिंग करण्याचा जो प्रकार आहे त्या प्रकारचं आम्ही प्रश्न लावू किंवा आम्ही LAQ लावू नाही तर आम्हाला पैसे द्या अशी मागणी त्यांच्या काही एजंटच्या माध्यमातून करण्यात आली। त्यांचे काही जे लोक आहे त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। या सगळ्याची जी ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप मी काल माननीय फडणवीस साहेबांना दिलेली आहे आणि निश्चितच या संदर्भात चौकशीची मी मागणी केलेली आहे। या सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे। परिणय फुकेसारख्या आमदारांनी असा प्रश्न उपस्थित करणं हा निश्चित गंभीरतेने घेण्याचा विषय आहे। यापूर्वी सुद्धा विधानसभेमध्ये लक्षवेधी लावून ॲब्सेंट राहणे, प्रश्न लावणे आणि ॲब्सेंट राहणं यावर विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा रुलिंग दिलेली आहे। त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं की असे प्रश्न विचारणारे किंवा प्रश्न लावण्यासाठी जे काही धडपड करून कोणी जर असं ब्लॅकमेल करत असेल तर त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे असं विधानसभा अध्यक्षाचं एका रुलिंगमध्ये मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। विधान परिषदेमध्ये दावा केला की लक्षवेधी न लावण्यासाठी पैशाची डिमांड केली गेली। धान संदर्भातली ती लक्ष्य होती असं। या अशा चिल्लर लोकांच्या बद्दलची प्रतिक्रिया मी काही देणार नाही। त्याच्यामुळे वरच्या सभागृहामध्ये त्यावरची प्रतिक्रिया आमचे विरोधी पक्षाचे आमदार देतील। विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू। परिणय फुकेजीकडे काही पुरावे असतील तर ते देतील ना। त्या पुराव्याच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे। जनतेने निवडून दिलेला कुठलाही लोकप्रतिनिधी असेल लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा त्यामध्ये तडजोडी करून काही करत असेल तर तो कोणी असू देत त्याला सजा झाली पाहिजे। लोकप्रतिनिधी स्वतः बोलले काय, कोणीतरी तिसरा बोलतो चौथा बोलतो, कोण कोणाच्या जवळचा आहे याच्यामध्ये काही तथ्य नसतं। त्यामुळे आधार जर असेल तर कारवाई होईल, चौकशी करावी आणि विनाकारणचा निराधार कोणाच्याकडे संशयाचं बोट दाखवून त्याला बदनाम करू नये।